नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये निसर्गाला अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. निसर्गातील प्रत्येक घटकास आपण देवत्व बहाल केलेले आहे. मग त्यामध्ये नदी, डोंगर, प्राणी, पक्षी, समुद्र, वृक्ष, माती हे सर्वच आपल्याकरिता पूजनीय आहेत. सर्वाभूती ईश्वर मानणारे आपण आहोत. आपले सण, वार, व्रत वैकल्य सुद्धा या निसर्गातील प्रत्येक घटकाशी एकरूप होणारे व त्यातून आत्मिक समाधान, मानसिक स्थैर्य व आध्यात्मिक प्रेरणा निर्माण करणारे आहे. असेच एक अत्यंत महत्वपूर्ण व्रत जे स्त्रियांचं सौभाग्य वाढवणारे व संतती संपत्ती प्राप्त करून देणारे आहे ते म्हणजेच वटसावित्री पौर्णिमेचे व्रत. सत्यवानाचे प्राण यमाने हरण केले त्यावेळी तो वडाच्या झाडाखाली पडला होता. वडाखालीच पुन्हा जिवंत झाला म्हणून वटवृक्षाला महत्व आहे. विवाह होण्यापूर्वी आपला भावी पती गरीब व अल्पायुषी असल्याचे कळल्यावर सुद्धा सत्यवानाचे सद्गुण आणि त्याच्यावरील प्रेमामुळे सावित्रीने त्याच्याशीच विवाह केला. माहेराकडील श्रीमंती म्हणून वडिलांकडील घातलेले दागदागिने सासरच्या गरिबीला शोभणार नाहीत म्हणून त्या सर्वांचा तिने त्याग केला व आपल्या पतीच्या असलेल्या परिस्थितीशी ती समरस झाली. तिने पतीची आपल्या सासू सासऱ्यांची सेवा केली. घरातील माणसे समाधानी व समंजस असली म्हणजे घरात सुख नांदते हे समजणे व कुटुंब सेवेसाठी स्वतःला वडाला सुताने बांधतात तसे निबद्ध करून घेणे हाच या व्रताचा खरा संदेश आहे. आता आपण वटसावित्री पौर्णिमा हे व्रत कोणी करावे हे जाणून घेऊ. प्रथमतः प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्याबद्दल, त्याच्यावर असलेल्या आपल्या निर्मळ प्रेमाखातर व आपल्या घरावर या वटवृक्षाच्या देवतेची कृपा राहावी, त्याच्या आशीर्वादाने यमाची नजर आपल्या या घरावर पडू नये, आपल्या घरातील सर्वांचं आयुष्य हे दीर्घायू व्हावं, भरपूर मोठं व्हावं, त्याच प्रकारे आपल्या घरातील कोणाचाही अपमृत्यू होऊ नये याकरिता हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी नक्कीच करावे. दुसरा महत्वाचा प्रश्न या दिवशी विचारला जातो की हे व्रत कोणी करू नये किंवा कोणाला करता येणार नाही. वट सावित्री पूजन हे व्रत कोणाला करता येणार नाही. तर प्रथमतः ज्या महिला भगिनींना सोयरं किंवा सुतक असेल त्यांनी पौर्णिमेचं हे व्रत करू नये. म्हणजेच सुतकातील तसेच वृद्धीमधील 12 दिवसानंतरच पूजन करता येईल, अन्यथा सोयरं आणि सुतकामध्ये हे पूजन करू नये. त्याचप्रमाणे मासिक पाळीमध्ये 5व्या दिवसानंतर स्नानाने न्हावून झाल्यावरती आपल्याला हे पूजन करता येईल किंवा त्या अगोदर म्हणजेच पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या चौथ्या दिवशी अजिबात या मासिक धर्मामध्ये, मासिक पाळीमध्ये आपण वडाची पूजा करू नये. त्याच प्रकारे काही आपल्या महिला भगिनी गर्भवती असतील तर त्यांना शक्य झाल्यास त्यांनी उपवास करावा. पण जर डॉक्टरांनी बेड रेस्ट दिला असेल, त्यांच्याकडनं उपवास होत नसेल तर काहीही काळजी किंवा शंका मनामध्ये न बाळगता फक्त पूजन केलं तरी चालेल आणि जर पूजा जरी शक्य झाली नाही तर किमान कथा ऐकण्यास त्यांना हरकत नाही. तसेही 7व्या महिन्यापर्यंत पूजन करायला शास्त्राने संमती दिलेली आहे. किंवा काही महिला भगिनी शारीरिक असमर्थ असल्याने, आजारी असल्याने त्यांना उपवास करता येत नाही किंवा पूजा करता येत नाही तर त्यांनी किमान कथा मात्र नक्की ऐकावी. आता पुढचा प्रश्न नेहमी विचारला जातो म्हणजे वटसावित्री व्रताचं जे पूजन आहे या पूजनाच्या दिवशी उपवास कसा करावा.
तर शक्यतो पूर्ण दिवस या दिवशी उपवास करायला सांगितलेला आहे. काही ठिकाणी वडाची पूजा झाल्यावर उपवास सोडला जातो, परंतु हे करणं योग्य नाही. शास्त्रात या दिवशी फलाहार घ्यावा व दुसऱ्या दिवशी व्रताचे पाळणे करावे असा संकेत आहे. खरे पाहता वट सावित्री पौर्णिमा हे व्रत 3 दिवसांचे सांगितले आहे. त्यामुळे पौर्णिमेला पूर्ण दिवस उपोषण करावे. दुसऱ्या दिवशी पुरणाच्या पोळीचा किंवा कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी या व्रताचं पालन करावं हे योग्य आहे. आता पुढचा एक प्रश्न नेहमी विचारला जातो की वटसावित्री पौर्णिमा या दिवशी पूजन कसं करावे. तर अगदी सोप्या पद्धतीने मी आपल्याला समजून सांगतो की या दिवशी सर्वात प्रथम पहाटे लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे, धौत वस्त्र धारण करावे आणि सर्वप्रथम घरातील स्वच्छता, अंगणामध्ये सडा रांगोळी घालावी, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा, घरातील देवांची पूजा करावी आणि ज्या प्रकारे आपण दर पौर्णिमेला आपल्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करतो तशी स्वच्छता करून उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं, धूपदीप दाखवावा. घरातील मोठ्यांचा, आपल्या पतीचा नमस्कार करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग वडाच्या पूजेला आपण बाहेर पडावं. मोठ्या ताटामध्ये पूजेचं सर्व साहित्य एकत्र करून मगच पूजेला बाहेर पडलेलं योग्य. त्या वटवृक्षाजवळ एखादे ब्राह्मण देवता, गुरुजी असतील तर त्यांनाच आपण पूजा सांगण्याबद्दल विनंती करावी. पण त्या ठिकाणी जर कोणीही पूजा सांगणारे उपलब्ध नसतील तर आपण स्वतःच मनोभावे वटवृक्षाचे पूजन करावे. ब्रह्मसावित्रीचे चिंतन करावे. एका पानावर विडा सुपारी ठेवून श्री गणेशाचे स्मरण करावे. वटवृक्षाला गंध, धूप, दीप, अक्षदा, नैवेद्य दाखवावा, आरती करावी व 7 वेळेस वटवृक्षाला सुताने बंधन करावे. म्हणजेच सूत गुंडाळत वटवृक्षाला 7 फेरे मारावे. वडाला सौभाग्यवायन आम्रफल वाहावे. नंतर प्रार्थना करावी, आमच्या घरामध्ये, या कुटुंबामध्ये नेहमी सुख, शांती, समृद्धी राहावी. तुमचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा व या आमच्या कुटुंबातील माझ्या पतीचं दीर्घायुष्य व्हावं, कुटुंबातील सर्व दीर्घायू व्हावेत अशी प्रार्थना करावी. त्याच प्रकारे या वटवृक्षाजवळ ज्या महिला भगिनी सवाष्णी जमा झालेल्या असतील त्यातल्या कमीत कमी आपण 5 सवाष्णींना हळदी कुंकू देऊन सौभाग्यवानांना त्यांची ओटी भरावी. गुरुजी उपलब्ध असतील तर त्यांना दक्षिणा द्यावी, एखादं फळ, आंबा दान करावा व नंतर भक्तिभावाने कथा श्रवण करावी. अशा प्रकारे संपूर्ण दिवस कोणालाही कठोर शब्द बोलू नये, मौन पालन करावं, मौन बाळगावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं, दानधर्म करावा. या दिवशी काळी किंवा भडक रंगाची साडी नेसणं आपण टाळावं. विवाहानंतर प्रथमच वटपौर्णिमेचं व्रत आलं असेल तर नक्कीच आपण वडाची पूजा करावी, वडाची खणा नारळाने ओटी भरावी आणि सवाष्ण महिलेला किंवा तिथे असलेल्या सत्पात्री व्यक्तीला आपण ती दान करावी, जेणेकरून आपल्या भावी आयुष्यामध्ये आपल्या पतीचं प्रेम आपल्याला प्राप्त होईल, वटवृक्षाची कृपा आपल्यावरती प्राप्त होऊन त्याचं, आपल्या पतीचं दीर्घायू आयुष्य वाढेल आणि त्याच प्रकारे त्याचं सर्व प्रकारचं फलित पुण्य त्या सौभाग्यवती स्त्रीला प्राप्त होईल. काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवावे. आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.